नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. या व्हिडिओ आधी आपण मॅथचे पेपर लीक्स बघितले बाळांनो. मॅथ 1 आणि मॅथ 2 दोघं संपवले आहेत आपण. आज आपण सायन्स 1 बघणार आहोत बाळांनो. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे? सायन्स 2 वरती हवा आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, जो पण हवा असेल प्लीज कॉमेंट करा, त्याचे आपण पेपर लीक काढणार आहेत बाळांनो. ठीक आहे, चला आता आपण सायन्स 1 मध्ये बघूया. ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर प्रगती पाटील होती, जिला 1500 रुपीचं अमेझॉन वाउचर गेलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात बाळांनो. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. लगेच जॉईन करा, फुल होईल त्याआधी जॉईन करा. ठीक आहे, आता आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट 1 बघणार आहोत बाळांनो आज. ठीक आहे, एक एक प्रश्न जो जो सांगतोय लिहून घ्या, 100% प्रश्न येईल. ठीक आहे, चला आता जाऊया आपण सेक्शन नाही, बेसिकली आपला क्वेश्चन 1च्या ए मध्ये. क्वेश्चन 1च्या ए मध्ये कोणता प्रश्न येईल या प्रश्नांना सोडून द्या. एक प्रश्न पक्का असेल, लिहून घ्या बाळांनो. ठीक आहे, डॅश डॅश हॅज हायेस्ट, लिहून घ्या. मी काय लिहितो हा लिहून घ्या बाळांनो. डॅश डॅश हॅज हायेस्ट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा प्रश्न पक्का असणार आहे तुमचा. याच्या 4 ऑप्शन पैकी एक तुम्हाला चूज करायचं असेल. दुसरा एक गॅरंटेड प्रश्न सांगतो बाळांनो मी तुम्हाला. ऑड मॅन याच्यामध्ये सॉरी नॉन मेटल्स आर प्रेझेंट इन, नॉन मेटल्स प्रेझेंट इन 4 ऑप्शन दिले जातील तुम्हाला. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक. कोणत्या ब्लॉक मध्ये असतात रे बाळांनो? पी ब्लॉक मध्ये असतात ना. हा एक प्रश्न. हे 2 प्रश्न तुमच्या अल्टरनेटिव्ह मध्ये पक्के येणार आहेत बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया, जो याचा क्वेश्चन 1चा बी पार्ट. आता तुम्ही म्हणणार दादा 5 प्रश्न येतात, 2च प्रश्न सांगितले. जे गॅरंटेड आहे ना तेच सांगतोय, बिगर कामाचे प्रश्न नाही सांगणार. ठीक आहे, चला आता बी कडे वळूया बाळांनो. बी मध्ये कोणते कोणते प्रश्न? आता क्वेश्चन 1चा आपण ए संपवला आता, है ना. आता आपण क्वेश्चन 1चा बी बघतोय. थोडा फॉर्मॅट कडे पण लक्ष द्यायचं. आता क्वेश्चन 1च्या बी मध्ये एक तुमचा ऑड मॅन आउट तुम्हाला विचारतील बाळांनो. ऑड मॅन आउट तुम्हाला एक विचारतील. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचे 4 ऑप्शन असतील. एक थर्मोमीटर, ॲममीटर, व्होल्टमीटर आणि तुमचं असेल बाळांनो तुमचं गॅल्व्हनोमीटर. या 4 तुम्हाला एक ऑड मॅन आउट विचारतील. आणि त्यानंतर एक प्रश्न जो तुमचा गॅरंटेड असेल बाळांनो, तो म्हणजे तुमचा गिव्ह द युनिट ऑफ इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला युनिट लिहायचं असेल. आता हे प्रश्न माझ्या मनात आले म्हणून सांगतोय का बाळांनो? ही अनालिसिस माझ्या मनात आली म्हणून सांगतोय का? नाही. हा प्रश्न तुमचा आतापर्यंत 8 ते 9 वेळा विचारला गेला. हा प्रश्न तुमचा 13 वेळा विचारला गेला म्हणून तुमच्या समोर ठेवतोय. मनाची गोष्ट नाही सांगत आहे बाळांनो. ठीक आहे, आणि हे फक्त ट्रेलर आहे बाळांनो. टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन जे तुमचे येणार आहेत बोर्डात ते आपण टाकलेले आहेत बाळांनो. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल. लास्ट इयर विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी स्कोर केली होती आणि या वर्षी पण करणार बाळांनो, तुम्ही पण करणार. ठीक आहे, फक्त तुम्हाला एनरोल करायचं. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. टॉप टीचर्सने बनवलेला आहे बाळांनो. प्रत्येक क्वेश्चन कडे खूप लक्ष दिलेले बाळांनो. काय रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात असं आहे का? बोर्ड मला सांगून देतं की इथून प्रश्न येणार आहेत असं नाही. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, प्रत्येक गोष्टीची अनालिसिस करून ते शीट्स बनवले आहेत बाळांनो. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मी गॅरंटी देतो तुमच्यासाठी जीवनदान ठरेल. ठीक आहे, चला आता क्वेश्चन 1चा बी पण झाला. आता आपण वळूया बाळांनो. क्वेश्चन कशाकडे वळायचं आपल्याला? आता क्वेश्चन 2च्या ए कडे. क्वेश्चन 2च्या आपल्याला ए कडे वळायचंय. क्वेश्चन 2च्या ए कडे तुमचा एक गिव्ह रिझन, म्हणजे गिव्ह रिझनचाच क्वेश्चन येतं. एक गिव्ह रिझन तुमचा असेल बाळांनो, लिहून घ्या. एक गिव्ह रिझन तुम्हाला देतोय ते 100% येणार आहे बाळांनो. कोणतं? ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इनक्रीज डाऊन द ग्रुपमध्ये जसं खाली जातो आपण, ॲटॉमिक रेडियस तुमची काय असते? इन्क्रीज होत असते. का? याचं रिझन लिहायचंय. आणि दुसरा प्रश्न जो गॅरंटेड येणार आहे बाळांनो, तो म्हणजे तुमचा अ सिंपल, लिहून घ्या. हे 2 गिव्ह रिझन पक्के तुमचे येणार आहे. अ सिंपल मायक्रोस्कोप इज यूज्ड फॉर वॉच रिपेअरसाठी सिंपल मायक्रोस्कोप यूज होतो. का? या दोघांचं तुम्हाला रिझन लिहायचं असेल. गिव्ह रिझन मध्ये हे 2 प्रश्न तुमचे पक्के असणार आहे. ठीक आहे, चला आता वळूया आपण बी कडे. ठीक आहे, क्वेश्चन 2चा ए आपण संपवला. आता क्वेश्चन 2चा बी आपल्याला बघायचा आहे. बरोबर आहे. वेटेज कडे लक्ष द्या, सिक्वेन्स कडे लक्ष द्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुमचा एक प्रश्न पक्का असेल बाळांनो. तुम्हाला फ्लेमिंग्स, ठीक आहे लिहून देतो चला, फ्लेमिंग्स
राईट हँड थंब रूल जो तुमचा आहे बाळांनो, त्याची डायग्राम तुम्हाला काढावी लागेल आणि तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन लिहावं लागेल बाळांनो. दुसरा जो फिक्स प्रश्न येणार आहे बाळांनो, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन तुम्हाला लिहायचे असतील. लॉ ऑफ रिफ्रॅक्शन कोणते कोणते असतात रे बाळांनो? फर्स्ट लॉ आणि दुसरा कोणता? सेकंड लॉ. सेकंड लॉला काय म्हणतात तुम्ही? स्नेल्स लॉ म्हणतात ना, स्नेल्स लॉ. हा प्रश्न पक्का येणार आहे बाळांनो, करून जा. ठीक आहे, हे दोन प्रश्न सेक्शन बी मध्ये, सॉरी क्वेश्चन 2च्या बी मध्ये. आता आपण क्वेश्चन 3 कडे वळूया बाळांनो. क्वेश्चन 3 मध्ये कुठून विचारले जातील प्रश्न? क्वेश्चन 3 मध्ये एक प्रश्न तुमचा पक्का आहे बाळांनो, डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. ठीक आहे. आणि दुसरा एक प्रश्न बाळांनो जो तुमचा फिक्स आहे तो म्हणजे तुमचा ड्रॉ डायग्राम अँड स्टेट 3 केपलर्स लॉ. डायग्राम काढून तुम्हाला 3 केपलर्स लॉ लिहावे लागतील बाळांनो. आणि त्यानंतर एक प्रश्न तुमचा याच्यात अजून मी सांगतोय बाळांनो तुम्हाला 3 डेफिनेशन विचारल्या जाणार आहेत. ठीक आहे. एक म्हणजे मेटॅलर्जीची, 3 मार्काचा प्रश्न आहे म्हणून. ठीक आहे. दुसरा म्हणजे ओर्सची आणि तिसरा म्हणजे तुमचा गँग्यूची. 1, 2, 3 डेफिनेशन पक्क्या विचारल्या जातील. हे 3 प्रश्न तुमचे फिक्स येतील बाळांनो. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन 4 कडे वळूया. क्वेश्चन 4 मध्ये कोणते प्रश्न येतील बाळांनो? क्वेश्चन 4 मध्ये एक प्रश्न तुमचा पक्का आहे जो मी 100% सांगू शकतो, तो म्हणजे तुमचा ह्युमन आयचं तुम्हाला डायग्राम काढायची असेल. कंप्लीट व्यवस्थित पूर्ण ह्युमन आयची तुम्हाला डायग्राम काढायची असेल बाळांनो. ठीक आहे. हे झाले तुमचे सेक्शन ABCD चे सगळे क्वेश्चन बाळांनो. ठीक आहे. चला, ह्युमन आयची डायग्राम काढून प्रत्येकाचं तुम्हाला डिस्क्रिप्शन पण लिहावं लागेल. गोष्ट समजते? सायन्स 1 आपण संपवलं बाळांनो आता. ठीक आहे. आता पुढचा व्हिडिओ असणार आहे सायन्स 2 किंवा हिस्ट्री किंवा जॉग्राफीवरती. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो बाळांनो, मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमचे टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समधून येतील. त्याला मिस नका करू. आता हे जे क्वेश्चन सांगितले ना बाळांनो, हे फक्त ट्रेलर आहे. पिक्चर ऑलरेडी तुमचा इथं बनलेला आहे बाळांनो. हे तुमच्यासाठी बोर्डासाठी खूप महत्वाचं आहे. 95% तुम्ही नक्कीच घेऊन येणार जर तुम्ही 2 गोष्टी जरी केल्या ना. ते म्हणजे एक SSC बोर्डाचं एक्झरसाइज आणि प्लस तुमचे टॉप 100 क्वेश्चन. तुमचे 95% कुठंच गेले नाही बाळांनो, गॅरंटेड. गोष्ट समजते? ठीक आहे. चला, तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला, नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे प्लीज कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.